11व्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेत पाटी या एकांकिकेने बाजी मारली। महाअंतिम फेरीत एकाहून एक अशा दर्जेदार एकांकिका सादर झाल्या असून यामध्ये मुंबईतील एकदम कडक नाट्य संस्थेने सादर केलेल्या या पाटी या एकांकिकेला 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। हा दिमागदार सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी संपन्न झाला। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते। या 11व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी 10 ते 12 जानेवारी दरम्यान पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाली। या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट अशा 25 एकांकिका सादर झाल्या असून स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला। या सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी त्यांच्या मुलाखतीत त्यांनी घराण्यात आली यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील आत्तापर्यंतचा प्रवास तसेच अनेक प्रसंग सांगितले। 3 दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत कोण हा मानाचा अटल करंडकाचा मानकरी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली असून स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ही उत्सुकता संपली असून मुंबईतील एकदम कडक नाट्य संस्थेने सादर केलेल्या या पाटी एकांकिकेने विजयी होण्याचा मान पटकावला। द्वितीय क्रमांक चिनाब से रावी तक, तृतीय क्रमांक क्रॉक्स इन द मिरर, चौथा क्रमांक ब्रह्मपुरा या एकांकिकेने पटकावला। तर उत्तेजनार्थमध्ये प्रथम क्रमांक कुक्कुर, द्वितीय क्रमांक बॉइल्ड शुद्ध शाकाहारी यांनी पटकावला। सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका म्हणून जुगाड लक्ष्मी, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून विनोद चंदनशिव, सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून ब्रह्मपुरा आणि बाल कलाकार म्हणून वजेश्वरी यांना गौरवण्यात आले। बक्षीस वितरणावेळी स्पर्धा प्रमुख तथा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सुप्रसिद्ध अभिनेते तथा दिग्दर्शक सतीश पुळेकर, अटल करंडक स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, सुप्रसिद्ध नाट्य निर्माता कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँबॅसेडर सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव, श्यामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समय, गणेश जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। हे स्पर्धेचं फक्त 11 वर्ष नाहीये, तर हे अटल नाट्य करंडक या राज्यस्तरीय स्पर्धेचं 11 वर्ष आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धा चालू होऊन या स्पर्धेला हे आता हे 18 वर्ष आहे। फक्त मधील 2012-2013 हे 2 वर्ष व्यतिरिक्त ही स्पर्धा सातत्याने ही घेण्यात आली आणि त्यासाठी सर्वांनी या इथे मेहनत केली। पनवेलकरांनी या इथे जो प्रतिसाद दिला, जो आशीर्वाद दिला, जो पाठिंबा दिला आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा ही उभी राहू शकलेली आहे। आज माननीय आमदार प्रसन्नराव ठाकूर यांना काही कारणांच्यामुळे या इथे उपस्थित राहता आलेले नाहीये। माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित राहता आलेले नाहीये, परंतु यांनी जे मार्गदर्शन केलं, यांनी जे पाठबळ दिलं आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा ही उभी राहू शकलेली आहे। सातत्याने ती मोठी होत गेलेली आहे। आता सुद्धा या इथे आणखीन काही मोठ्या घोषणा ह्या करावयाच्या होत्या, परंतु माननीय आमदार प्रसन्नराव ठाकूर जे आपल्या या अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आहेत ते इथे नाहीयेत। आताचं हे भाषण हे त्यांचं भाषण असणार होतं आणि त्यांचा हक्क हा त्यांचाच आहे। आज या इथे त्यांच्या वतीने मी इथे बोलण्यासाठी आहे, म्हणून मी मोठ्या घोषणा करणार नाही, परंतु ही स्पर्धा ही सातत्याने मोठी होत राहील आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईकरांपर्यंत या इथे आपली जी अदाकारी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि मराठी नाट्य क्षेत्राचं जो संत जे क्षेत्र जे अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये आहे ते त्यांना दर्शन व्हावं हे अत्यंत महत्वाचं आहे। आजच्या जमान्यामध्ये रीलला जास्त महत्व आलेलं आहे, परंतु नाटक पाहताना जे आपल्याला डेप्थ बघायला आपल्याला भेटते आणि जे आपण आपण फील करत असतो ते आपल्याला रील मध्ये आपल्याला फील करता येत नाही किंवा चित्रपटामध्ये आपल्याला ते पाहता येत नाही आणि म्हणूनच नाट्य क्षेत्राचं आणि विशेषतः मराठी नाट्य क्षेत्राचं असलेलं जे महत्व आहे ते वेगळंच आहे आणि हे वेगळेपण, हे महत्वपण हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे आणि ह्यासाठीच आपल्या सर्वांची साथ सुद्धा आवश्यक आहे। आम्ही अटल नाट्य करंडक टीमच्या माध्यमातून
या इथे वारंवार सातत्याने हे प्रयत्न करत असतो. आपली जर साथ लाभली तर पुढील काळात सुद्धा हेच प्रयत्न चालू राहतील. एवढंच मी इथं आपल्याला सांगेन. येस, ऑफकोर्स, म्हणजे काही वर्षांपूर्वी मी तिथे बसले होते. माझं नाव असंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एका एकांकिकेसाठी घेतलं गेलं होतं आणि तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं अशी काहीतरी कॉन्सेप्ट येईल. त्यामुळे सगळ्यात आधी तर प्रशांत दादा अँड प्रशांत सर, परेशजी, तुमचं थँक्यू. तुम्हाला तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इतकी छान कॉन्सेप्ट आणली. कारण हे फक्त माझ्यासाठी नाही तर यांच्यासाठी सुद्धा खूप प्रोत्साहनात्मक असणार आहे. त्यामुळे एकदा सरांसाठी आणि संपूर्ण अटल करंडकच्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. आणि आजही स्पर्धेत भाग घेतला नाहीये, पण एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून किंवा या टीमचाच एक भाग म्हणून मी रंगमंचावर येते. कुठल्याही प्रोडक्ट्स किंवा आपण बऱ्याच ब्रँडचं ब्रँड अँबॅसेडर होणं एक वेगळी गोष्ट असते, पण एकांकिका स्पर्धा म्हणजे हे मूळ आहे. तर हे तुम्ही खूप छान पद्धतीने रिलेट करू शकता. जिथे मी सुद्धा लाईट्स, बॅकस्टेज हे सगळं करून मग एकांकिकेची मुख्य अभिनेत्री आणि त्यानंतर आता त्याच एकांकिका स्पर्धा या माध्यमाची ब्रँड अँबॅसेडर. सो ही कुठेतरी सायकल कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं आणि हे माझ्यासाठी फार इमोशनल गोष्ट आहे. म्हणजे बाकीचे बरेच सारे प्रोजेक्ट्स, मूवी असो किंवा सिरियल्स असो, ते करणं एक वेगळी गोष्ट, पण इथे आल्यावर फायनली घरी परत आल्यासारखं वाटतं आणि ती फिलिंग फार छान आहे. त्यामुळे तुमचा अगेन फार वेळ घेणार नाही, फक्त एवढंच सांगेन. आता ऑफकोर्स तुम्ही या एकांकिका करताय, नाट्य क्षेत्रात आहात, म्हणजेच तुम्हाला अभिनय या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय. माझं स्वतःच अजून म्हणजे मी सुद्धा त्याच मार्गावर आहे, मलाही करायचंय. पण फक्त एवढंच सांगेन की या पूर्ण मार्गामध्ये, या पूर्ण प्रोसेसमध्ये ना अडथळे येतात. म्हणजे हे जस्ट आउट ऑफ एक्सपिरियन्स तुमच्यातल्या एकाला जरी युजफुल ठरलं तरी आय विल बी हॅपी. दॅट्स व्हाय आय एम शेअरिंग इट. की अडथळे येतात. एक पॉइंट असा सुद्धा येतो की जेव्हा असं वाटतं आय शुड क्विट, अँड दॅट इज द पॉइंट. यू शुड नॉट क्विट. आणि एक दिवस घ्या, थोडा वेळ घ्या स्वतःसाठी आणि थोडा वेळ घेऊन स्वतःवर अजून थोडा विश्वास ठेवा, कारण तो पॉइंट येतो. आणि हे आउट ऑफ एक्सपिरियन्स फक्त मी आत्मीयतेने शेअर करू इच्छिते, कारण मला तुम्हा सगळ्यांना सुद्धा मोठं झालेलं बघायला फार आवडणार आहे.